नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, किती सुंदर असा कारल्याचा वेल आपला आलेला आहे। दाट असा मस्तपैकी असा कारल्याचा वेल आलेला आहे। आता चला आज आपण याचे कारले तोडणार आहोत। आपल्या वेलाचे कारले ताजे ताजे तोडणार आहोत। तर चला आपण बघू बरं मैत्रिणींनो, कारले आले कायला। हे बघा मैत्रिणींनो, किती छान असे कारले आलेले आहे। हे बघा, तर एकदम छोटे छोटे कारले असतात त्याचे। हे बघा, असे ह्या पद्धतीने आपण आता कारले तोडून घेणार आहोत। हे बघा, अजून बघूया आपण। ते बघा काही लाल झालेले आहे। हे बघा मैत्रिणींनो, असे मस्त कारले आलेले आहे। हे बघा, तर आता आपण याचे कारले तोडून घेणार आहोत वेलाचे। ते बघा, असं छान असा कारल्याचा वेल आलाय। वेली कारले आलेले आहे। तर आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहे। डायबिटीजचा राजा कारले। तर आज बघा डायबिटीजच्या राजाचे कारले। तर हे बघा, आता मी कसे छान असे कारले तोडलेले आहे। तर हे बघा, असं खूप मोठा वेल आलेला आहे। तर ताजे ताजे आपण कारल्याची भाजी बनवणार आहे। हे बघा मैत्रिणी, किती छान कारलं। हे बघा, हे बघा। तर आता असे मस्त आपण कारले तोडून घेणार आहोत। तर हे बघा, कारल्याचा वेल असा सुंदर असा मस्त आलेला आहे। हे बघा, हे बघा कसं आलेलं आहे कारलं मस्त। तर ह्या पद्धतीने आता आपण चांगले चांगले ताजे ताजे असे मस्त कारले तोडून घेणार आहोत। फुलं बघा किती छान आलेले आहे। छान असा कारल्याचा वेल, ताजे ताजे कारल्याची भाजी आपण आज करणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवत आहे। तर आता आपले कारले तोडायचे झालेले आहे। तर ताज्या कारल्याची भाजी, एकदम मी घरच्या वेलाच्या आपल्या ताज्या कारल्याची भाजी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघा मैत्रिणी, इतकेच कारले निघले आपले ताजे असे मस्त आपल्या वेलाचे कारले। हा आपण इकडे बघू बरं, ठेवता येतं कारल्याच्या वेलावर। हे बघा, इतके कारले निघलेले आहे। आता मी याची भाजी तुम्हाला करून दाखवत आहे घरात। चला, ताज्या कारल्याची भाजी आपण आता करणार आहोत। हे बघा मैत्रिणी, ताजे ताजे कारले आपल्या झाडाचे आता आपण काढलेले। या कारल्याला कलटुले कारले म्हणतात, म्हणजे छोटे छोटे कारले। तर आता आपण चला हे कारल्याची भाजी कशी बनवतात तुम्हाला दाखवते, साधी सोपी अशा बारीक चकल्या करून। आता त्याच्यासाठी आपण काय घेणार आहे, एक टमाटर आणि अद्रक आणि एक कांदा कापून अशी साधी आणि सोपी आज आपण भाजी बनवणार आहे। हे बघा मैत्रिणी, साधे आणि सोपी आज आपण घरचे कारले तोडलेले आहे आपल्या वेलाची, याची भाजी बनवणार आहोत। तर बघा, त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, एक टमाटर घेतलेला आहे आणि हा लसूण घेतलेला आहे आणि हा हे अद्रक घेतलेला आहे। तर आता आपण ह्या कारल्याची मी मस्त अशी छान अशी तव्यावर तुम्हाला चकोत्या करून भाजी दाखवणार आहे ताज्या कारल्याची। कारले खाल्लेले खूप चांगले असतात मैत्रिणी, डायबिटीजसाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगले असतात, रक्तशुद्धी करण्यासाठी। तर नेहमी हप्त्यातून एक वेळेस तरी कारल्याची भाजी मैत्रिणी खायची। तर चला, आपल्या वेलीचे चांगले गावठी कारले म्हणतात त्याला, छोटे छोटे कारले असतात ते गावठी कारले। हायब्रिड कारले नाही, हायब्रिड मोठे मोठे असतात, ते गावठी कारले आलेले आहे। तर आता मी याची भाजी कशी बनवते ते तुम्हाला दाखवत आहे। बघा मैत्रिणी, आपण ते कारले बघा असे चांगले चकल्या आपण केलेले आहे, छान अशा एकदम मस्त। आता हे कारले कडू नाही लागू म्हणून याच्यासाठी आपण काय करणार आहोत मैत्रिणींनो, तांभर पाणी त्याच्यात सोडणार आहोत। आता हे तांभर पाणी त्याच्यात सोडलंय। आता आपण त्याच्यात जास्त प्रमाणात म्हणजे असं चांगलं 2-1 चमचे असं मीठ टाकून पूर्ण असे कारले हलवून घेणार आहोत। आता हे मीठ का टाकलं आणि पाणी का टाकलं, पाण्यामध्ये कारले का टाकले, कारण हे कारल्याचा पूर्ण कडूपणा आणि तुरटपणा हा निघून जाईल मिठामुळे आणि त्या पाण्यामुळे। पाणी आणि मीठ पाण्यात हे आता आपण थोड्या वेळ भिजत ठेवणार आहोत, कांदा आणि टमाटर कापूपर्यंत। झटपट असे तव्यावरची फ्राय कारल्याची मी कशी करते ते तुम्हाला दाखवते। तर मैत्रिणी, आयुष्य हप्त्यातून एक वेळेस कारले खा। कारले डायबिटीजसाठी, रक्त वाढण्यासाठी खूप चांगलं असतं मैत्रिणी। तर आता आपण
कांदा आणि टमाटे कापून घेणार आहोत. पटकन असे कारले आपण तव्यावर फ्राय बनवणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, आपण आता मस्त असं तेल ठेवलेलं आहे, तवा ठेवलेला आहे. आता आपण त्याच्यात तेल टाकणार आहोत. मस्त तव्यावर तेल टाकलं आहे. आता तव्यावर 4-5 पानं इथे कढीपत्त्याचे टाकले. कढीपत्त्याचा तडका बसण्यासाठी आपण तव्यावर टाकलेले आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकत जातील. कारले बघा कसे कापून घेतलेले आहे. त्याच्यासाठी लागणारा कांदा आणि अद्रक आणि टमाटे हे आपण चिरून घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी लागलेले मिरची, हळद, मीठ हे आपण घेतलेलं आहे. तर बघा हे साहित्य घेतलेलं आहे कारल्याच्या चकल्या बनवण्यासाठी. कारले कापून घेतलेले हे साहित्य त्या टाकणार आहोत फोडणीसाठी. पहिलं अद्रक आणि लसूण याची पेस्ट म्हणजे असं ठेसून घेतलेलं बघा. त्याच्यानंतर काय टाकणार आहोत, टमाटे आणि कांदा. आता हा टमाटे कांदा असा मस्तपैकी थोडासा असा लालसर होऊन द्यायचा. छान असा लालसर होऊन द्यायचा आहे आपल्याला. आता हा छान असा लालसर झालेला आहे मैत्रिणींनो. आता चला आपण आता त्याच्यामध्ये तिखट टाकणार आहोत. बघा कसं छान असं लाल कांदा आणि टमाटे झालेले आहे. आता हे तिखट टाकणार आहोत. हे तिखट टाकलेलं आहे आपण 2 चमचे. थोडंसं ही थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे मीठ टाकलेलं आहे. तर आता आपण हे सर असं थोडंसं असं चांगलं परतून घेणार आहोत. आता हे चांगलं छान असं परतलेलं आहे. लालसर असं मस्त परतून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यात हे आपले कारले सोडणार आहोत. थोडंसं पाण्याचं टाकणार आहोत. मस्त हे कारल्याचे हलवून घ्यायचं आहे आपल्याला. कारल्याच्या चकल्या कशा बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. खमंग अशा झटपटीत आणि चटपटीत अशा आपल्या कारल्याच्या चकल्या मी घरच्या कारल्याच्या बनवून दाखवत आहे. मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. दुसरी रेसिपी मी घरगुती साध्या आणि सिंपल आपल्या रेसिपी असणार आहे. तर दुसरी रेसिपी मी लवकरात लवकर घेऊन येत आहे. तर आज आपले साधे सोपे कारले हप्त्यातून एक वेळेस का होईना करून खा. बघा कारले आपण काढलेलं किती घाण पाणी निघलं. बघा मीठ पाणी टाकलं होतं कारल्यात, ते कसं पाणी निघलेलं आहे. आता हे छान असे परतलेले आहे मस्तपैकी असे. आता आपण हे नुसते असे थोडेसे असे मस्त वाफावर बनवणार आहोत. हे बघा या पद्धतीने कारल्याची भाजी बनवा. खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मैत्रिणी झटपट असं मस्तपैकी गावठी कारल्याची भाजी आपण चकल्या बनवल्या आहे तवा फ्राय. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. मला मैत्रिणींना आता आपण ताट काढून बघू, कारले हलवून बघूया कसे झाले. अरे वा, चमचमीत आणि झणझणीत अशी मस्त लाल तिखट टाकून मस्त कारल्याची कारला फ्राय आपली तयार होत आहे. तर मैत्रिणींना जास्त नाही शिजवायच्या. जास्त शिजल्यावर चवदार नाही लागत. असे थोडेसे कमी प्रमाणात शिजवायचे म्हणजे छान लागतात खायला बी. लय शिजवल्या गचगच लागतात. ते बघा आपले कारले फ्राय कसे मस्त असे झणझणीत तयार होत आहे. बघा या पद्धतीने तुम्ही खा करून दुसऱ्यांना विचारा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी. म्हणजे मी लवकरात लवकर दुसरी रेसिपी घेऊन येणार आहे. डब्याला बी नेता येतं, घरी बी आपल्याला कोणाला बी आरोग्याला औषधासाठी खूप चांगलं. डायबिटीसला तर चांगले कारले. हे गावठी कारले बरं का मैत्रिणी आपले. हे बघा कसे झणझणीत आणि चमचमीत आपली भाजी तयार होत आहे. आता आपण परत थोडेसे राहिले ते व्हायचे. आता आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर परत.
मस्त अशी कारल्याची भाजी तयार होत आहे। आता आपण परत झाकण ठेवणार आहोत थोडे बनण्यासाठी। मैत्रिणींनो बघू आपण झाली का काय आपली कारल्याची भाजी तयार। हे पहा एकदम मस्त पैकी अशी छान झणझणीत आणि चमचमीत आपली कारल्याची भाजी ही तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। कारल्याची झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी। आता आपली ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे। हे बघा मैत्रिणी झणझणीत आणि चमचमीत आपली अशी मस्तपैकी कारल्याची भाजी तयार झालेली आहे। तर अशी भाजी तुम्ही तयार करा, खाऊन बघा, चॅनलला सबस्क्राईब करा।